नवीन युट्यूबरचा सगळ्यात महत्त्वाचा टास्क असतो की चॅनल मॉनिटायझेशन क्रायटेरिया हा कंप्लीट करणं. की त्याशिवाय काय होऊ शकत नाही, तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होऊ शकत नाही. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की माझा एक व्हिडिओ आहे की ज्या व्हिडिओजला मला 71,000 व्ह्यूज मिळालेले आहे आणि त्या व्हिडिओमधून मला वॉच टाईम हा 4,000 तास वॉच टाईम, म्हणजे जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया अवघ्या एका व्हिडिओमध्ये कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर तुम्ही सबस्क्रायबर बघू शकता की 1,500 सबस्क्रायबर मला काय केलेले आहे या अवघ्या एका व्हिडिओने दिलेला आहे. सेम तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ ओपन करून दाखवते. त्या व्हिडिओमधून पण मला जवळपास माझा चॅनल क्रायटेरिया हा कंप्लीट झालेला आहे. असे खूप सारे माझ्या चॅनलवरती व्हिडिओज आहे की अवघ्या एका व्हिडिओमधून मी काय केलेलं आहे, माझा मॉनिटायझेशन क्रायटेरिया हा कंप्लीट केलेला आहे. तर दुसरा व्हिडिओ तुम्ही बघू शकता की 53,000 व्ह्यूज त्याला आलेले आहे. वॉच टाईम तुम्ही बघू शकता की 3,800 तास वॉच टाईम मला या अवघ्या एका व्हिडिओमधून मिळालेला आहे आणि सबस्क्रायबर जवळपास 1,400 सबस्क्रायबर एका व्हिडिओमधून मिळालेला आहे. तुम्ही पण हे इझिली करू शकता. त्यासाठी तुम्हाला नक्की YT स्टुडिओमधली कोणती एक परफेक्ट सेटिंग आहे ती सेटिंग करणं गरजेचं आहे आणि त्या सेटिंगसोबत कोणत्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही पण ह्या पद्धतीने अवघ्या एका व्हिडिओमधून तुमचा चॅनल मॉनिटायझेशन क्रायटेरिया हा कंप्लीट करू शकता आणि अवघ्या 15 दिवसात तुमचा चॅनल हा अवघ्या एका व्हिडिओमधून काय करू शकता, मॉनिटाईज करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मी आजच्या व्हिडिओमध्ये जी YT स्टुडिओमधली परफेक्ट महत्त्वाची सेटिंग आहे ती सेटिंग सांगणार आहे. ती तुम्हाला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायची आहे आणि जे 2 कामं तुम्हाला आजपासून करायला सुरुवात करायची आहे ते 2 कामं पण मी काय करणार आहे, व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण नवीन युट्यूबर असतो आपण फक्त आपल्या कंटेंटमधला जो कंटेंट असतो त्यावरती भर देतो आणि आपल्या थंबनेलवरती भर देतो. पण ह्या गोष्टी करून पण ज्यावेळेस आपले व्ह्यूज वाढत नाही किंवा आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर वाढत नाही त्यावेळेस आपलं चॅनल काय होत नाही, वर्ष 2 वर्ष पण काय होत नाही, मॉनिटाईज होत नाही. तर चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुम्हाला तुमचा व्ह्यूज आणि तुमचे सबस्क्रायबर वाढवणं गरजेचं आहे. पण जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत तुमचा व्हिडिओ जेव्हा जाणार तेव्हाच तुमच्या चॅनलवरती व्ह्यूज येणार किंवा त्याचं सबस्क्रायबरमध्ये हे कन्व्हर्जन होणार. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मी लगेच व्हिडिओमध्ये सुरुवात करते. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही एक छान कमेंट टाईप करता ती मी काय करत असते, माझ्या चॅनलवरती टॅग करत असते किंवा पिन करत असते. आणि पिन कमेंटला काय करत असतो, जास्तीत जास्त ऑडियन्स हा भेट देत असतो. त्यामुळे तुमच्या चॅनलवरती ऑडियन्सची क्राऊड ही तयार व्हायला मदत होते. हा पण एक इम्पॉर्टंट पार्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही काय करू शकता, तुमचा चॅनल ह्या थ्रू काय करू शकता, जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकता. पण जी YT स्टुडिओमधली महत्त्वाची सेटिंग आहे ती काय आहे, ती आपण वन बाय वन लगेच सुरुवात करूया. बघा, त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तुमचं YouTube ओपन करायचं आहे. YouTube ओपन केल्यानंतर तुमचा जो खाली प्रोफाईल पिक दिसत आहे तुमच्या YouTube चॅनलचा, त्या प्रोफाईल पिकवरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईल पिकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चॅनलचं लोगो, चॅनलचं नाव आणि व्ह्यू चॅनल असं दिसेल. त्या व्ह्यू चॅनल समोर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता व्ह्यू चॅनलवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ह्या पद्धतीने काय होणार आहे, तुमच्या चॅनलचं जे फ्रंट पेज आहे ते शो होणार आहे. त्यानंतर तुम्हाला वरती 3 डॉट्स दिसत आहे. त्या 3 डॉट्सवरती क्लिक करायचं आहे. एक मिरर आहे, त्या मिरर शेजारी 3 डॉट्स दिसत आहे. त्या 3 डॉट्सवरती क्लिक करा. 3 डॉट्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा सेटिंग, त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन येत आहे शेअर. त्या शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता शेअर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला येत आहे कॉपी लिंक, क्विक शेअर आणि QR कोड. तर तुम्हाला कॉपी लिंकवरती जायचं आहे की जेणेकरून काय होणार आहे, तुमच्या चॅनलची जी लिंक आहे ती लिंक काय होणार आहे, इथं कॉपी होणार आहे. आता ही लिंक कॉपी केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे YT स्टुडिओ आहे ते YT स्टुडिओ काय करायचं आहे, क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करायचं आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला जो वरती सर्च बार आहे त्या सर्च बारमध्ये व्यवस्थित काय टाईप करायचं आहे बघून घ्या. studio.youtube.com. आता इथं कोणताही तुम्हाला काय करायचं नाही, स्पेस येऊन द्यायचा नाहीये की जेणेकरून तुमचं काय होणार नाही, जे YT स्टुडिओ आहे ते क्रोम ब्राउझरमध्ये ओपन होणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित परफेक्ट पद्धतीने studio.youtube.com असं टाईप करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे पेज ओपन करायचं आहे. बघा, या पद्धतीने काय झालेलं आहे, तुमचं जे क्रोम ब्राउझर आहे त्या क्रोम ब्राउझरमध्ये तुमचं YT स्टुडिओ ओपन झालेलं आहे. आता ओपन झाल्यानंतर वरती तुम्हाला प्रोफाईल पिक दिसत आहे. त्या प्रोफाईल पिकवरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईल पिकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर तुमचा इथं जो मेन चॅनल आहे तो मेन चॅनल जर शो होत नसेल तर मेन चॅनल तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये दिसण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे,
युअर चॅनल, यूट्यूब आणि स्विच अकाउंट. त्या स्विच अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. स्विच अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो मेन चॅनल असेल तो मेन चॅनलवरती क्लिक करून इथं काय होणार आहे, तुमचं क्रोम ब्राउझरमध्ये तुमचं YT स्टुडिओ हे ओपन होणार आहे. आता हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला बघा खाली दिसत असेल सेटिंग, चॅनलची सेटिंग दिसत आहे. आता ओव्हरऑल तुम्ही बघू शकता इथं तुमच्या चॅनलचे सबस्क्रायबर किती आहे, चॅनलच्या जे सबस्क्रायबरची नावं जर बघायचं असेल तर रिसेंट ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही हे बघू शकता. सगळं काही सबस्क्रायबर वगैरे कसं बघायचं आहे बघा. रिसेंट ॲक्टिव्हिटीमध्ये मेंबर आणि सबस्क्रायबर तुम्ही इथं बघू शकता. पण आपला हा वेगळा पार्ट आहे. तर खाली तुम्ही सेटिंगचा आयकॉन दिसत आहे, त्या सेटिंगच्या आयकॉनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता सेटिंगच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाची सेटिंग ही आतापर्यंत नवीन युट्यूबरला माहीत नसते आणि त्यामुळे काही होत नाही, आपला चॅनल हा जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचत नाही. जोपर्यंत आपला चॅनल जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचत नाही किंवा आपल्या व्हिडिओचे इम्प्रेशन हे यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवत नाही, तोपर्यंत आपल्या व्हिडिओवरती व्ह्यूज येत नाही किंवा आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर वाढत नाही. तर त्यासाठी तुम्हाला ही सेटिंग आजच काय करायची आहे, फॉलो करायची आहे. तर त्यानंतर तुम्हाला बघा जनरल आणि खाली दिसत आहे चॅनल. त्या चॅनल पेजवरती काय करायचं आहे किंवा लिंकवरती क्लिक करायचं आहे. आता चॅनलवरती लिंक केल्यानंतर तुम्हाला कंट्री ऑफ रेसिडेन्स दिसत आहे इंडिया. जर तुम्ही दुसऱ्या देशात राहत असाल तर तुम्हाला ती कंट्री काय करायची आहे, सिलेक्ट करायची आहे. जनरली आता मी महाराष्ट्रीयन युट्यूबरसाठी व्हिडिओ बनवत आहे म्हणजे ते इंडियामधलेच असणार आहे. तर तुम्हाला कंट्री ऑफ रेसिडेन्स काय करायचे आहे, इंडिया सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर बघा कीवर्ड्स. आता कीवर्ड्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल तुमच्या चॅनलचा असतो की तुमचे व्हिडिओ हे जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यासाठी. आता सिम्पली तुम्ही जी लिंक बघा कॉपी केलेली होती ती लिंक तुम्हाला काय करायची आहे, या कीवर्डमध्ये ॲड करायची आहे. ती ॲड कशी करायची, तर तुम्हाला जे कीवर्ड आहे त्या कीवर्डमध्ये काय करायचं आहे, या पद्धतीने क्लिक करून थोड्या वेळ टॅप करायचं आहे आणि पेस्ट ऑप्शन आल्यानंतर पेस्ट करायचं आहे. त्यानंतर बघा तुमच्या चॅनलचं जे नाव आहे त्या चॅनलचं नाव तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने काय करायचं आहे, टाईप करायचं आहे. म्हणजे आता माझं टेक सोनाली असेल तर मी काय करेल, एक वेळेस टेक सोनाली असं सगळं कॅपिटल लेटरमध्ये टाईप करेल. त्यानंतर सेकंड कीवर्ड काय ॲड करेल, टेक सोनाली सगळं स्मॉल लेटरमध्ये ॲड करेल. त्यानंतर तिसरा कीवर्ड मी काय करेल, टेकचा टी कॅपिटल ठेवील, बाकीचं स्मॉल ठेवील. त्यानंतर सोनालीचा यस कॅपिटल ठेवील, बाकीचं स्मॉल ठेवील. ह्या पद्धतीने काय होईल, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव हे 5 ते 6 वेगवेगळ्या पद्धतीने काय कराल, ह्या कीवर्डमध्ये ॲड कराल, त्यावेळेस तुमचा चॅनल कोणतेही ऑडियन्सने सर्च केला तर तो काय होणार आहे, इझिली सर्चमध्ये तर येईलच, पण जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत काय होणार आहे, तुमचा व्हिडिओ हा काय होणार आहे, म्हणजे पाठवला जाणार आहे. त्यानंतर बघा तुमच्या चॅनलच्या कॅटेगरीशी रिलेटेड, म्हणजेच बघा जर तुम्ही ब्लॉगिंग रिलेटेड काय करत असाल, व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला ब्लॉगिंग रिलेटेड कीवर्ड इथं ॲड करणं गरजेचं आहे. म्हणजे पीपल अँड ब्लॉग असेल, ब्लॉगिंग असेल, एंटरटेनमेंट असेल, असे कीवर्ड तुम्हाला इथं टाकणं गरजेचं आहे की ज्या वेळेस तुमच्या चॅनलच्या कॅटेगरीशी रिलेटेड व्हिडिओ हे ऑडियन्स काय करत, सर्च करत, त्यावेळेस त्या ऑडियन्सपर्यंत जास्तीत जास्त तुमचा व्हिडिओ हा काय केला जाईल, यूट्यूबकडून रिकमेंड केला जाईल. त्यासाठी तुमच्या चॅनलच्या कॅटेगरीशी रिलेटेड कीवर्ड इथं ॲड करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात फंटास्टिक ट्रिक म्हणजे किंवा सगळ्यात महत्त्वाची ट्रिक म्हणजे तुमच्या चॅनलशी रिलेटेड, आता सपोज तुम्ही किचनचे व्हिडिओ बनवत असाल, कुकिंगचे व्हिडिओ बनवत असाल, तर तुमच्या चॅनलशी रिलेटेड सगळ्यात जे मोठे युट्यूबर आहे, मधुरा रेसिपी असेल, सरिताज किचन असेल, अजून 2-3 मोठे युट्यूबर आहे कुकिंग रिलेटेड, त्यांचे नावं तुम्हाला काय करायचे आहे, 5 ते 6 मोठ्या मोठ्या युट्यूबरचे नावं हे काय करायचे आहे, तुमच्या इथे कीवर्डमध्ये ॲड करायचे आहे, की जेणेकरून तुमचा व्हिडिओ हा काय केला जाईल. ज्यावेळेस एखाद्याने टाकलं की पावभाजी बाय मधुरा रेसिपी, तर मधुरा रेसिपी जर तुम्ही पावभाजी बनवलेली असेल आणि तुम्ही जर इथं मधुरा रेसिपीचा कीवर्ड जर ॲड केलेला असेल तर काय होणार आहे, तुमचा जो पावभाजीचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ काय केला जाईल, ऑडियन्सला त्या मधुरा रेसिपीच्या व्हिडिओज खाली काय केला जाईल, ऑटोमॅटिकली सजेस्ट केला जाईल. जर तुमचा परफेक्ट थंबनेल असेल आणि जर परफेक्ट काय टायटल असेल तर नक्कीच तुमच्या व्हिडिओवरती काय होणार आहे, मधुरा रेसिपीला सोडून तुमच्या व्हिडिओजवरती क्लिक केलं जाणार आहे. तर त्यांच्यासोबत तुमचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करण्यासाठी किंवा जास्तीत जास्त यूट्यूबने प्रमोट करण्यासाठी तुम्हाला मोठ्या युट्यूबरची नावं इथं ॲड करणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने ही जी परफेक्ट महत्त्वाची सेटिंग होती ती तर कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर बघा आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा रोल काय आहे, तो महत्त्वाचा रोल मी काय करते इथं एक्सप्लेन करते. आता ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बनवता, व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्ही काय करता, फक्त एक काहीतरी टायटल घेता, टायटल घेतल्यानंतर व्हिडिओ ॲज इट इज फक्त बनवायचा म्हणून काय करता, बनवायला सुरुवात करता आणि काहीतरी टायटल टाकता, काहीतरी थंबनेल बनवायचं म्हणून थंबनेल बनवता आणि व्हिडिओ अपलोड करून देता. फक्त मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, आजपर्यंत जर तुम्ही नवीन युट्यूबर असाल तर नवीन युट्यूबर असताना तुम्हाला फक्त कन्सिस्टन्सी, म्हणजे तुम्हाला काही झालं नाही जमलं तरी तुम्हाला कन्सिस्टंटली रेग्युलर व्हिडिओ हे अपलोड करायचे आहे. आणि व्हिडिओ अपलोड करताना तुम्हाला व्हिडिओ फक्त काहीतरी कोणत्याही टॉपिकवरती बनवून चालणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की एका व्हिडिओमध्ये तुमचा चॅनल हा मॉनिटाईज झाला पाहिजे,
तर तुम्हाला यूट्यूबवरती सर्च करणं गरजेचं आहे की ऑडियन्सला जास्तीत जास्त काय गरजेचं आहे. म्हणजे कुकिंगचं चॅनल बनवत असाल तर कुकिंगमध्ये जास्तीत जास्त कोणत्या व्हिडिओला डिमांड आहे किंवा कोणता व्हिडिओ जास्तीत जास्त ऑडियन्स बघत आहे. त्यानंतर जर तुम्ही एखादा एज्युकेशनल ॲबॅकसचा व्हिडिओ बनवत असाल, मग ॲबॅकसमध्ये नक्की ऑडियन्सला कोणत्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त इंटरेस्ट आहे किंवा जास्तीत जास्त लोकं काय करत आहे त्या व्हिडिओबद्दल सर्च करत आहे. हे तुम्हाला यूट्यूबवरती सर्च करायचं आहे आणि त्याच रिलेटेड काय करायचं आहे, तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीने बनवायचे आहे. आणि हे बनवल्यानंतर तुमचा जो महत्त्वाचा रोल असतो, मधला जो कंटेंट असतो, तो कंटेंट फक्त काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं किंवा सांगायचं म्हणून सांगायचं असं बनवायचं नाहीये. तर कंटेंट सगळ्यात महत्त्वाचा बनवायचा आहे. असा बनवायचा की ऑडियन्स तुमच्या व्हिडिओमधून म्हणजे नाही का गायब झालाच नाही पाहिजे. तो ऑडियन्स तिथे टिकून राहिला पाहिजे. त्यासाठी तुमचा व्हिडिओचा जो पहिले 3 म्हणजे नाही का 3 मिनिटाचा किंवा 1 मिनिटाचा जो हूक असतो, तो हूक एकदम स्ट्राँग ठेवायचा आहे. की ऑडियन्सला कळायला पाहिजे की ह्या व्हिडिओमधून आपलं काय होणार आहे, जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. की ज्यामुळे काय होतं ऑडियन्सचा इंटरेस्ट तुमच्या व्हिडिओमध्ये तयार होतो. पण आता हा मधला कंटेंटवरती ऑडियन्सने येण्यासाठी तुमचा थंबनेल महत्त्वाचा आहे. मग तुम्हाला तुमचा थंबनेल ह्या पद्धतीने बनवायचा आहे की ऑडियन्सने आता मधुरा रेसिपीची पावभाजी सर्च केलेली आहे, तर त्या मधुरा रेसिपीचा जो थंबनेल आहे पावभाजीचा, त्या थंबनेलपेक्षा तुमचा थंबनेल हा एवढा स्ट्राँग असणं गरजेचं आहे की त्यांचं लक्ष तुमच्या थंबनेलकडे गेलं पाहिजे मधुरा रेसिपीचा व्हिडिओ सोडून. तर त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, त्यांनी नक्की त्यांच्या थंबनेलमध्ये काय बनवलेलं आहे, त्यापेक्षा आपल्याला वेगळं इम्प्रेसिव्ह थंबनेल कशा पद्धतीने बनवता येईल, त्या पद्धतीने तुम्हाला तुमचा थंबनेल ॲड करायचा आहे. नक्कीच सांगते की तुम्ही जी मी तुम्हाला महत्त्वाची सेटिंग सांगितलेली आहे, ती सेटिंग केली आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या कंटेंटवरती लक्ष दिलं आणि तुमचा जो थंबनेल आहे, त्या थंबनेलवरती लक्ष दिलं, तर नक्कीच मला कॉन्फिडन्स आहे की तुमचा जो यूट्यूब चॅनल आहे, तो यूट्यूब चॅनल अवघ्या एका व्हिडिओमध्ये म्हणजे तुमचा जो 15 दिवसाचा टाईम आहे, त्या 15 दिवसाच्या चॅनलमध्ये टाईममध्ये काय होईल, तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होईल. तर त्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ काय करायचा आहे, फॉलो करायचा आहे, इथंच सोडून द्यायचा नाहीये. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.